हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. धैर्यशील मोहितेंचा आज पवार गटात प्रवेश. विजयसिंह मोहितेही पवारांच्या अकलूजमधल्या सभेत पवार गटात जाणार. आज विजयसिंह मोहिते, सुशीलकुमार शिंदेंसह रामराजे निंबाळकरांची पवारांसोबत चर्चा. भाजपनं 400 नाही तर 543चा आकडा सांगणं योग्य होईल. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर शरद पवारांचा खोचक टोला. माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती. माढ्यामध्ये धैर्यशील मोहितेंना समर्थन देण्याची शक्यता. जानकर 2 दिवसात निर्णय जाहीर करणार. करमाळ्यामध्ये शिंदे गटाला धक्का बसणार. नारायणआबा पाटील पवार गटात प्रवेश करणार. 26 तारखेला पवारांच्या सभेत पक्षप्रवेश होणार. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातल्या घराच्या भिंतीवर पहाटे गोळीबार. 4 राऊंड फायर करून दोघे बाईकस्वार फरार. गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर. सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा मिळणार. मुख्यमंत्री शिंदेंकडनं गोळीबाराच्या घटनेची गंभीर दखल. शिंदेंची फोनवरनं सलमानशी चर्चा तर पोलिसांचा तपास सुरू. फडणवीसांची प्रतिक्रिया. अबकी बार गोळीबार सरकार. गृहमंत्र्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं. सुप्रिया सुळेंसह अनिल देशमुखांची टीका. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त. मुंबईमध्ये कधीही कुठेही गोळीबार होऊ शकतो. सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल. दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. देशहितासाठी समान नागरी कायदा आवश्यक. वन नेशन वन इलेक्शनचा विचार घेऊन पुढे जाणार मोदींचं वक्तव्य. 70 वर्षांवरील वृद्धासह तृतीयपंथीयांचाही आयुष्यमान योजनेमध्ये समावेश. 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार. जाहीरनाम्यातनं मोदींची घोषणा. संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा. शिंदेंकडे आग्रह करणार. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. सांगलीतनं विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता. विशाल पाटील 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडनं उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार. नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार. दादा भुसेंकडनं विश्वास व्यक्त. तर अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार. भुजबळांची प्रतिक्रिया. नारायण राणेंकडनं 4 उमेदवारी अर्जांची खरेदी. उमेदवारी जाहीर नसताना राणेंकडनं प्रचार सुरू. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी शिंदे गटाचे किरण सामंतही इच्छुक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती. पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती मुर्मूंकडनं बाबासाहेबांना अभिवादन. लोकसभा निवडणुकांमुळे एमपीएससीची पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली. पुढील तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.